सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाल्याची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। 154 वर्षापूर्वी बांधलेला हिप्परगा तलाव पाचव्यांदा ओव्हरफ्लो होतोय। सांडव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे सोलापूर शहरातील बाळे, अवंतीनगर, वसंत विहार भागामध्ये पाणी शिरण्याची भीतीही व्यक्त केली जाते। महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातले जे नदी, नाले, ओढे, तलाव आहेत ते ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातल्या हिप्परगा तलाव या परिसरामध्ये आणि हिप्परगा तलाव देखील ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतर असलेला हा एकरू तलाव अर्थात हिप्परगा तलाव आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते हिप्परगा तलावामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळते। खरं तर मोसमातला पाऊस बघितला तर 634 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। 7 जून पासून 337 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। मी जसं म्हणालो सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यावरती हा हिप्परगा तलाव अवलंबून आहे आणि पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानं ओसंडून वाहताना हिप्परगा तलाव आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन युग अगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे ओढ्या आणि नाल्यांना पूर आलाय। नदीला पूर आल्यामुळे 50 ते 60 विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस नदी पलीकडे अडकली आहे। आगळगाव इथल्या धाकट्या नदीला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातली वाहतूकही ठप्प झाली आहे आणि गावातील विद्यार्थी बसमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेचा खोळंबा झालाय। तसंच या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे उंबरगे, भानसळे, खडकोनी आणि कळंबवाडी गावाचा संपर्क तुटलाय। दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये असं आवाहन प्रशासनाने केलं। कोकणासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। रात्रभर रत्नागिरीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे।